बर्थडे टू यू। शुभ सकाळ मैत्रिणींनो, मी वैशाली तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये। तर आज ना खूप छान सुंदरशी सकाळ, प्रत्येकाचा दिवस खूप आनंदाचा जाऊ दे हीच आपल्या तुळजाभवानी चरणी प्रार्थना। आषाढ महिना चालू आहे म्हटल्यानंतर प्रत्येकजण देवदर्शनाकरता जातं, प्रत्येकजणाची धावपळ चालू असते। आणि ना माझ्या हातालाही बरं नव्हतं, म्हणजे हाताला काहीच करता येत नव्हतं, तर खरंच आईची कृपा माझ्या हाताला थोडं बरं वाटलं, मग थोडासा ब्लॉग ना टाकण्यासाठी टाईम झाला। तर आज सकाळी छान अशी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली, देवींना छान अशी गुलाबाची फुलं वगैरे वाहिली। आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता आणि मला ना आज खूप छान असा अनुभव मिळाला माझ्या लेकीकडून। तर लेकीचं सांगायचं कौतुक म्हणजे कमीच आहे। तर मी ना आज बाजरीच्या भाकरी करत होते सकाळी, मस्तपैकी स्वयंपाकाचं काम चालू होतं। माझी लेक कधी मोठी झाली मलाच कळालं नाही, म्हटलं चला ब्लॉगमध्ये टाकूयात। तर बघू शकता आनंदीना मध्ये मध्ये लुडबुड नेहमीच करते, पण आज ना डायरेक्टली बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या बाईने। तर मस्त छोट्या छोट्या बाजरीची एक भाकर नीट करून बघितली आणि आवडतं भरपूर आहे छोट्या छोट्या। पीठ पीठ करून ठेवले, आवर पटकन पटावर भाकरी थापते बघा। झाली का माझ्यासारखी गोल 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 गरीब झाली। अख्खं पीठ पीठ केलंय त्या पळपटावर आणि थापूनच राहिली। जशा मी भाकरी करते ना, जशा प्रकारे पीठ मळते आणि पिठाचा उंडा घेते आणि कसा थापते तशा प्रकारे ती नेहमी बघत असते। आणि मग तशाच पद्धतीने तिने पोळपाटावर थापली। तिला पोळ्या वगैरे करता येतात छोट्या छोट्या, म्हणजे भरपूर मोठ्या पोळ्या करते। आपण जसं तेल लावून चाळं करतो तशा प्रकारेच बनवते। आणि बाजरीची भाकरी देखील तिने माझी बघूनच केलेली आहे। आपल्या मुली शेवटी आपलं बघूनच शिकतात, तर आज ते अनुभवायला मिळालं। आणि खूप छान अशी मस्त बाजरीची भाकरी केलेली, ती छान अशी फुगलेली पण होती। ती किचनवर काही उभं राहता येत म्हणजे तिथं उभंच राहता येत नाही तिथे, तर खाली ना मोठा डब्बा ठेवते पिठाचा आणि त्याच्यावर उभी राहून अशा प्रकारे माझ्या प्रत्येक कामामध्ये ना हातभार लावत असते। तर मग छोटासा ब्लॉग तिचाही काढला आज। तर बघू शकता मस्त उभी होती आणि बाजरीची भाकरी तिला भाजायची देखील होती, पण मी तिला काही भाजून दिली नाही। आनंदीची भाकरी बघा किती फुगली मस्त। फुटला भाकर खायला। अरे वा, छान आहे बरं का तुझी भाकरी। बिग भाकर, स्मॉल भाकर। तो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये। तर बाहेर ना पाऊस येतोय ना, मग त्याच्यामुळे मग मोठीच गाडी घेतलेली आहे। आणि शिवाय विघ्नेशला आनंदीला दोघांनाही यायचं होतं आणि ताई पाठीमागून येणार आहे, कारण आज भाजीपाला पण घ्यावा लागेल रविवार म्हटल्यानंतर। मग ताई आणि दाजी पाठीमागून येणार आहे, तर 2 नंबरची ताई तिला पण घ्यायला चाललेली, मग सोबतच जाणार आहे। कारण भरपूर दिवसापासून मम्मीची भेट पण नव्हती, वहिनींनी फोन केला होता, मग आता चाललेलो आहे घरी। तर चला मस्तपैकी छोटंसं सेलिब्रेशन, भावाकरता केक वगैरे घेऊन जाणार आहे। तर मग आज सगळे काही एकत्र, तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा छानसा एक नवीन ब्लॉग। आता सिन्नरला चाललेली होती, कारण पाऊस पण चालू होता, त्याच्यामुळे मोठीच गाडी घेतलेली होती। भावाचा बर्थडे पण होता, मम्मीलाही भेटायचं होतं, म्हणजे मम्मीला पंढरपूरला जाऊन आलेली होती। तर मग आम्ही तिघी बहिणी निघालेलो होतो, पण झालं असं काही
की ना पाऊस भरपूर चालू झाला त्याच्यानंतर संध्याकाळी, आणि मग घरी गेल्याच्या नंतर ना लाईट पण नव्हती. मग बहिणींनी डायरेक्ट सेलिब्रेशनचं म्हणजे घरी न ठेवताना डायरेक्ट आम्ही सगळेजण हॉटेलला गेलेलो होतो. फर्स्ट टाईम आम्ही अशा प्रकारे हॉटेलला जाऊन बड्डे सेलिब्रेशन केलं, कारण ना सकाळपासून पाऊस आज चालूच होता. तर बघू शकता आता ताईकडे चाललेलो होतो. ताईकडनं आल्याच्या नंतर ना मग पुन्हा एकदा मग संस्कृती हॉटेलजवळ असणारं ना मग तिथे गेलो होतो, आणि त्यानंतर ना डायरेक्ट मग हॉटेलमध्ये आलेलो होतो. तर बघू शकता तुम्ही वहिनी, भाऊ आणि मिस्टर तेवढे जण होते. मिस्टरांचाही बड्डे होता आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी भावाचा होता. त्याच्यामुळे दोघांचाही बड्डे सेलिब्रेशन आम्ही एकाच दिवशी केलं सगळ्यांनी सोबत. तर सगळे माझे भाऊ पण आलेले होते, वहिनी आणि आम्ही दोघीजणी, पूनम वहिनी सगळेच जण आलेले होते सेलिब्रेशन करता, कारण बाहेर पाऊस भरपूर चालू होता. आणि मग ना घरी काही सेलिब्रेशन ठेवलं नाही, घर छोटंही पडतं आणि सेलिब्रेशन करता येत नाही. तर मग अशा प्रकारे ना छोटंसं एक सेलिब्रेशन आम्ही बाहेर केलं आणि केक वगैरे कट केला. तर 2 नंबरची ताई आणि मी आम्ही दोघीच जणी आलेलो होतो. मोठी ताईला थोडासा टाईम झाला पावसामुळे, मग ती पण आलीच नाही. तर आम्हीच आलेलो होतो भावाचा बड्डे करता. तर छान असं बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं, जेवणं वगैरे झाली आणि मग मुलंही बसलेली ती जेवणाकरता. तर चला फायनली ना केक वगैरे कट केला, सगळ्यांनी छान छान फोटोज वगैरे काढले. आणि माझा भाऊ एकटाच आहे आणि काकांना 2 मुलं आहेत. तर मग सगळ्या काही त्याच्या भाच्या वगैरे आलेल्या होत्या. मग सगळ्यांसोबत छान छान फोटो वगैरे काढले. आणि आम्ही ना शेवटी मग तर फायनली शेवटी ना आम्ही भावंडांनी छान असे फोटो वगैरे काढले. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. आणि सगळ्या ताईंना माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुड नाईट, बाय बाय.